कांग्रेस कामगार कर्मचारी विभाग के प्रदेश उपाध्यक्ष और पूर्व सभापति बांधकाम पानी पुरवठा वरोरा शेख जैनुद्दीन उर्फ छोटू भाई शेख के नेतृत्व में महावितरण कंपनी के कार्यकारी अभियंता और उप कार्यकारी अभियंता को निवेदन पेश किया गया। ये निवेदन किस संदर्भ में था, जानने के लिए देखते हैं ये खबर। पिछले कुछ महीनों से वरोरा शहर और तहसील के किसान और सामान्य नागरिकों को महावितरण कंपनी के गलत और बेहिसाब बिजली बिल का सामना करना पड़ रहा था। इस समस्या को हल करने के लिए कांग्रेस कामगार कर्मचारी विभाग के प्रदेश उपाध्यक्ष और पूर्व सभापति बांधकाम पानी पुरवठा वरोरा शेख जैनुद्दीन उर्फ छोटू भाई शेख इनके नेतृत्व में महावितरण कंपनी के कार्यकारी अभियंता और उप कार्यकारी अभियंता इन्हें निवेदन पेश किया गया। छोटू भाई शेख इनके नेतृत्व में इस आंदोलन में नागरिकों ने उनकी मांगों की पूर्तता के लिए कड़ी भूमिका ली। इसमें गलत बेहिसाब बिल में की गई बढ़ोतरी को जल्द दुरुस्ती करना, बढ़े हुए यूनिट के दर कम करना, प्रलंबित किसान विद्युत कनेक्शन जल्द हल करना और मीटर रीडिंग की कमियां दुरुस्त कर योग्य बिल देना इसका समावेश है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए वरोरा कामगार नेता शेख जैनुद्दीन छोटू भाई ने क्या कहा। आज या ठिकाणी आम्ही आपले कार्यकारी अभियंता साहेब, उपकार्यकारी अभियंता साहेब आणि सोबतच आमचे सहकारी मेश्राम साहेब पोलीस विभागाचे आणि सर्व कर्मचारी आणि सर्व नागरिक हा मोर्चा म्हणून नाही आहे, एक नागरिकांचा आवाज, नागरिकांचे विषय, त्यांच्या समस्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवून गोरगरीब शेतकरी, शेतमजूर या लोकांना न्याय मिळावा, त्यांच्या समस्येचं निवारण व्हावं याकरिता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आता आपण पाहिलं, शासन एकीकडे वाजागाजा करत आहे, दुसरीकडे मृत्यू झालेल्या बांधकाम कामगार असो, शेतकरी असो, शेतमजूर असो त्याकडे आर्थिक मदतकडे दुर्लक्ष होत आहे आणि दुसरीकडे आपण वेगवेगळ्या योजनेचा लाभ लोकांना देत आहोत हे दाखवत आहे। परंतु सतत त्यांनी वर्षभरात 4 वेळ विद्युत युनिटचे बिल वाढवून गोरगरीब लोकांचा कमरडा तोडण्याचं काम केलेलं आहे। यामुळे या शासनाचा मी या ठिकाणी निषेध करतो। त्याचबरोबर आपण अगर विचार केला, जे रीडर आहे ज्यांना जिल्ह्याचा रीडिंगचा ठेका दिला जाते हे कोणत्या तरी मोठ्या लोकांकडले पिट्टू राहते, त्याच्यामुळं ते अधिकाऱ्यांचं सुद्धा ज्या प्रमाणात ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही आणि रीडिंग न घेता चुकीचे रीडिंगचे ते डिपार्टमेंटला दिल्यामुळे ते चुकीचे बिल वरोरा शहरात, वरोरा तालुक्यात, पडस गावात, त्याच्यात मी सुद्धा आलो, आमचे पत्रकार आशिष भुमेसुद्धा आले, असे अनेक लोक त्या ठिकाणी आलेले आहे। त्यांचे अशा पद्धतीचे चुकीचे रीडिंगचे बिल पाठवण्यात आलेले आहे। ठीक आहे, मी आहो, तुम्ही आहे किंवा एखादी आपण सामान्य जे शहरात राहणारे लोक आपण दुरुस्ती करू, परंतु एखादी शेतकरी, ढोरकी, गरीब माणूस त्याला त्याच्यातलं काही कळत नाही, भरल्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही। म्हणून या सर्व लोकांचे विद्युत बिल लवकरात लवकर दुरुस्ती होऊन नियमानुसार जे त्यांचे युनिट जळलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना बिल आकारणी करण्यात यावं। वाढीव विद्युत युनिटचे जे दर आहे ते कमी करण्यात यावं, रद्द करण्यात यावं। शेतकरी विद्युत गिराकांच्या विद्युत समस्या कनेक्शन सहित ते मार्गी लागण्यात यावं। अशा अनेक विषयाला घेऊन आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलं। निवेदन देताना त्यांनी सर्व आमच्या मागण्या ऐकून घेतल्या, सहकार्य करण्याची भूमिका घेतली, मागण्या मान्य करून त्यांनी पडसगावपासून जे आहे त्याची तपासणीची सुरुवात किंवा शहरातील आणि इतर ठिकाणचे ज्या काही तक्रारी येईल त्यासुद्धा समजून त्याचे निवारण करून बिल कमी करून देण्यात येईल असे त्यांनी या ठिकाणी सांगितले। पोलीस प्रशासन आहे, त्यांनीसुद्धा आम्हाला सतत या ठिकाणी त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी मोजकं 50-100 लोक घेऊन आलो। आमचे जवळपास 500 लोकांचं होतं, मोर्चानं होता तक्रारीच्या आधारावर। सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि लवकरच या 2-4 दिवसात या समस्येचं निवारण होईल। काही अडचण आल्यास पुढच्या टप्प्यात आम्ही या विषयाला घेऊन आंदोलन करू असं या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।